प्रत्येक आईला पडलेला प्रश्न म्हणजे रोज मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी काय बनवायचं। तर आज मी तुमच्यासाठी अशाच 5 नवनवीन झटपट तयार होणाऱ्या आणि पौष्टिक रेसिपीज घेऊन आलेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला अजून सबस्क्राइब नसेल केलं तर लगेचच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चला तर सुरुवात करूया। सर्वात पहिला पदार्थ बनवण्यासाठी इथे मी 1 कप तांदूळ रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये 1 कप तांदूळ आपल्याला काढून घ्यायचा आहे। यामध्येच आपल्याला 1/4 कप रवा घालून घ्यायचा आहे आणि अर्धा कपला 2 चमचे कमी इतकं आपल्याला दही यामध्ये घालून घ्यायचं आहे। यामध्ये अगदी थोडंसं आपण आता पाणी घालून घेणार आहोत आणि हे सर्व मिश्रण आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। तर मिक्सरला हे एकदम बारीक आपण वाटून घेणार आहोत। हे बॅटर आता वाटून झालेलं आहे, एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि थोडंसं मिक्स करून घेऊयात। नंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत। इथे 1 चमचा मी आलं लसूण आणि मिरची ठेचून घातलेला आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे बॅटर पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। बॅटर छान असं मिक्स करून झाल्यानंतर यावरती आता आपल्याला झाकण द्यायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटांसाठी याला ठेवून द्यायचं आहे। 10 ते 15 मिनिटांनंतर बॅटरमध्ये आता आपल्याला इनो घालून घ्यायचं आहे। तर इथे मी 1 इनोचं सॅचे यामध्ये घालून घेतलं आहे। थोडंसं पाणी घालायचं आणि पुन्हा एकदा हे बॅटर छान असं मिक्स करून घ्यायचं। आपण हा झटपट तयार होणारा तांदळाचा ढोकळा बनवतोय। तर इथं बॅटर मिक्स करून झालेला आहे। एका तेल लावलेल्या ताटामध्ये बॅटर काढून घ्यायचं आहे। गॅसवरती कढई मी अगोदरच तापायला ठेवली होती, त्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे। स्टँड सुद्धा ठेवून घेतलं। आता हे ताट त्यावरती ठेवून द्यायचं आहे आणि बॅटरमध्ये थोडंसं वरून मिरची पूड घालून घ्यायची आहे आणि झाकण देऊन आपल्याला याला 20 ते 25 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे। 20 ते 25 मिनिटांनंतर अगदी परफेक्ट असा हा आपला ढोकळा बनून तयार होतो। आता चाकूच्या मदतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे। अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे। मुलांना टिफिन बॉक्समध्ये तुम्ही देऊ शकता किंवा सकाळी नाश्त्याच्या वेळेला तुम्ही हा बनवून खाऊ शकता। अगदी जाळीदार आणि पौष्टिक असा हा नाश्ता आहे, त्यामुळे नक्की एकदा ही रेसिपी करून बघा। इथे टिफिन बॉक्समध्ये मी हा ढोकळा देणार आहे। खायला अतिशय टेस्टी लागतो, मुलं अगदी फिनिश करूनच येतात। शेजवान चटणी बरोबर सर्व केलेला आहे। तुम्ही टोमॅटो सॉस किंवा एखाद्या चटणी बरोबर याला देऊ शकता। चला तर पुढची रेसिपी बघूया। त्यासाठी इथे एका बाउलमध्ये मी 1 कप पोहे घेतलेले आहेत। ते आता स्वच्छ धुवून घ्यायचं आहेत आणि त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी ठेवून आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे। पोहे आपले भिजत आहेत तोपर्यंत आपण यासाठी एक मसाला बनवून घेऊयात। इथे मी अर्धा चमचा धणे, अर्धा चमचे जिरे, 3 लसूण पाकळ्या आणि 1 मिरची घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे मिरची वापरू शकता, नाही वापरली तरी सुद्धा चालेल। आता हे सर्व आपल्याला एका खलबत्त्यामध्ये घालून ठेचून घ्यायचं आहे। तुम्ही मिक्सरला सुद्धा वाटून घेऊ शकता। आता इथे पोहे बघा चांगले आपले भिजलेले आहेत। ते आता छान असे हाताने चुरून घ्यायचे आहेत। अगदी व्यवस्थित चुरून झाले की यामध्ये आपण 2 चमचे बेसन पीठ घालून घेणार आहोत। 2 चमचे मी इथं गव्हाचं पीठ घालून घेते आणि अर्धी वाटी इथे मी ज्वारीचं पीठ घातलेलं आहे। त्यामध्ये अगदी चिमूटभर हळद घालायची, चवीनुसार मीठ आणि आपण ठेचलेला जो मसाला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आणि इथे एक बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे, थोडीशी कोथिंबीर आहे। हे सर्व घालून आपल्याला छान असं हे पीठ मळून घ्यायचं आहे। आपण छान असे पोह्याचे कुरकुरीत असे थालीपीठ बनवतोय। अतिशय पौष्टिक आणि छान अशी रेसिपी आहे, एकदा नक्की करून बघा। अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे। इथे बघा पीठ छान मळून झालेलं आहे। आता आपण एक ओला कपडा एका पळपोटावर घालून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला पिठाचा गोळा ठेवून छान असं थालीपीठ थापून घ्यायचं आहे। थालीपीठ खायला अतिशय टेस्टी लागतात आणि बनवायला सुद्धा खूप सोपे आहेत, झटपट बनवून तयार होतात। तर इथे बघा थालीपीठ थापून झालेलं आहे। वरून थोडंसं मी यावरती तीळ घालून घेते। तुम्हाला जर तीळ वरून घालायचे नसतील तर तुम्ही पिठामध्ये तीळ घालू शकता। तर इथं वरून तीळ घालून घेतले, थोडंसं हाताने प्रेस करून घ्यायचं आणि थालीपीठला आपण जसं मध्ये होल करतो त्या पद्धतीने होल करून घ्यायचं आहे। आणि इथे बघा मी लोखंडी तवा गॅसवरती गरम करायला ठेवला, त्यावरती थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि अलगद हाताने आपल्याला थालीपीठ यावरती घालून द्यायचं आहे आणि छान असं दोन्ही बाजूने आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे। अगदी व्यवस्थित भाजलं गेलं की आपण याला आता प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। अतिशय छान कुरकुरीत असे हे थालीपीठ लागतात, झटपट तयार होतात। तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा।
टिफिन बॉक्ससाठी अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे। ते थालीपीठ टोमॅटो सॉस बरोबर दिलेले आहेत, तुम्ही दही सोबत सुद्धा देऊ शकता। चला तर पुढची रेसिपी बघूयात। त्यासाठी इथे मी एक टमाटर घेतलेला आहे, तो आता एका किसणीच्या मदतीने आपल्याला किसून घ्यायचा आहे। टमाटर छान असा किसून घ्यायचा, त्यामुळे आपण जो पदार्थ बनवलेला आहे तो अगदी परफेक्टच बनेल। तर इथे थोडीशी कोथिंबीर चिरून यामध्ये घातलेली आहे। 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ते यामध्ये घालून घ्यायचं आहे। चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं, अगदी थोडीशी हळद घालून घ्यायची आणि इथे मी मिक्स हर्ब घालून घेणार आहे यामध्ये। तुम्ही यामध्ये चिली फ्लेक्स सुद्धा घालू शकता। छान असं याला मिक्स करून घ्यायचं। पहिल्यांदा टमाटरमध्ये आपल्याला हे पीठ छान असं चोळून घ्यायचं आहे आणि मगच यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। म्हणजे आता अगदी थोडंसं आपण यामध्ये पाणी घालून घेऊ आणि छान असं याचं पीठ मळून घेऊ। आपण जसं चपातीसाठी पीठ मळतो तशाच पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे। आपण छान असा हा टमाटरचा पराठा बनवणार आहोत, त्यासाठी अगदी परफेक्ट असं पीठ मळलं गेलेलं आहे। जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही। पीठ इथं मळून झालेलं आहे। पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे, थोडंसं पीठ लावून छान असं याला लाटून घ्यायचं आहे। तुम्ही असंच सुद्धा याला लाटून शेकून हा पराठा बनवू शकता, पण इथे मी थोडंसं यामध्ये चीज घालून चीज स्टफिंग पराठा बनवलेला आहे। तर इथे किसलेलं चीज घेतलेलं आहे आणि पराठ्यामध्ये घालून घ्यायचं आहे। तुम्ही इथं चीज ऐवजी पनीर सुद्धा वापरू शकता। आता फोल्ड करून घ्यायचं आहे। चपाती चारही बाजूनी मी छान अशी फोल्ड करून घेते आणि चौकोनी आकारामध्ये मी पराठा बनवून घेणार आहे। तर मुलांना वेगवेगळ्या शेपमध्ये पराठे खायला खूप आवडतात, त्यामुळे अशा पद्धतीने थोडंसं वेगळं काही मुलांना बनवून दिलं तर टिफिन बॉक्स हा संपूर्णच घरी येतो। आता वरून थोडंसं आपल्याला यावरती पीठ लावून घ्यायचं आहे आणि छान असा चौकोनी पराठा हा लाटून घ्यायचा आहे। पराठा लाटून झालेला आहे। आता गॅसवरती तवा ठेवलेला आहे, त्यामध्ये आता आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे। पराठा भाजत असताना इथे तुपाचा वापर करा, म्हणजे हा पराठा खायला अतिशय टेस्टी लागेल। तेलाचा वापर केला तरी सुद्धा चालेल। छान असा पराठा भाजून घेतलेला आहे दोन्ही साईडने। किती छान टम्म फुगलेला आहे बघू शकता। असं स्टफिंग करून तुम्ही जर पराठा बनवला तर तो अतिशय खायला टेस्टी लागतो। पराठा तयार आहे, अतिशय मऊसूत असा होतो। तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा। टिफिन बॉक्समध्ये ठेवून देऊयात। सोबत मी इथे टोमॅटो सॉस दिला आहे। हा टोमॅटो सॉस मी घरी बनवलेला आहे। या रेसिपीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही जाऊन चेक करू शकता। चला तर पुढची रेसिपी बघूयात। त्यासाठी इथे मी 1 कप रवा घेतलेला आहे, तो एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे। त्यामध्ये आता आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि रवा आपल्याला पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा आहे। रवा भिजवण्यासाठी मला अर्धा ग्लासपेक्षा कमी पाणी लागलं होतं। अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला फक्त रवा इथे भिजवून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता तुम्ही बॅटर कसं झालेलं आहे। रवा आपल्याला भिजत 10 ते 15 मिनिटासाठी ठेवून द्यायचा आहे। 15 मिनिटानंतर हा जो रवा आहे तो व्यवस्थित फुलला जातो आणि हे बॅटर आपलं सॉफ्ट होतं। इथे मी 2 बटाटे रात्री शिजवून ठेवले होते आणि ते स्मॅश करून घेतलेले आहेत। आता हे बटाटे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता इथे मी तेल गरम करून घेतलं आहे, त्यामध्ये एक फोडणी घालून घ्यायची, अर्धा चमचा जिरे आणि थोडेसे कढीपत्ता घालून घ्यायचे आणि या बॅटरमध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे। आपण ना छान असे हे बटाटा आणि रव्याचे मेदू वडे बनवतोय। अगदी चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि हे बॅटर आपल्याला छान असं चमच्याच्या मदतीने पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे। चमच्याने व्यवस्थित मिक्स करून झालं की याचा गोळा होतोय का बघायचं, हाताने थोडंसं मळून घ्यायचं आणि याचा छान असा गोळा होतोय का बघायचा। हाताला थोडंसं तेल लावायचं आणि गोळा करून घ्यायचा आणि छान असे याचे मेंदूवडे बनवून घ्यायचे। तर इथं बघू शकता अतिशय व्यवस्थित असा हा मेदूवडा बनवून तयार झालेला आहे। थोडंसं माझं पीठ हे पातळ झालं होतं, पण पाणी जेव्हा तुम्ही घालताना तेव्हा ना अगदी थोडंसं पाणी घाला रव्यामध्ये, म्हणजे ते बॅटर अगदी व्यवस्थित होईल। तर इथे मेदूवडे मी बनवून घेतलेले आहेत सर्व। तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला मेदूवडे तळून घ्यायचे आहेत। अगदी व्यवस्थित आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। तर इथे दोन्ही बाजूने अगदी व्यवस्थित मी हे मेदूवडे तळून घेतलेले आहेत। अगदी झटपट असा हा नाश्ता बनवून तयार होतो। मुलांच्या टिफिन बॉक्ससाठी तुम्ही देऊ शकता आणि खायला सुद्धा अतिशय टेस्टी असे हे लागतात। मुलं उपमा वगैरे जास्त खात नाहीत, पण आपण रव्यापासूनच अगदी खुसखुशीत असे हे वडे बनवून त्यांना खायला घालू शकतो।
हे कुरकुरीत वडे मी टिफिन बॉक्समध्ये ठेवून दिले आहेत। सोबत ही बिना खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे, याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, जाऊन नक्की चेक करू शकता। आता आपण पुढची रेसिपी बघूयात। तर त्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये 1 कप रवा घेतलेला आहे, हा नॉर्मल रवा आहे। त्यानंतर यामध्ये आपण अर्धा कप दही घालून घेणार आहोत आणि त्यामध्ये आता आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे बॅटर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आज आपण या रव्यापासून छान असं उत्तप्पम बनवणार आहोत। मुलांना खायला अतिशय टेस्टी असा हा नाश्ता लागतो। तर इथे बघा बॅटर चांगलं मिक्स करून घेतलं आणि यावरती झाकण देऊन 15 मिनिटासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे। 15 मिनिटानंतर आपण झाकण काढून घेतलं। आता हे बॅटर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात। रवा चांगला मुरला गेला आहे, यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। तर इथे आपण उत्तप्पम बनवणार आहोत, त्यासाठी पाणी आपण अगदी थोडंसं घालायचं आहे, म्हणजे हे उत्तप्पमचं जे बॅटर आहे ते थोडंसं घट्टसरच असतं। तर रव्याचे उत्तप्पम बनवायला खूप सोपे आहेत आणि खायलासुद्धा अतिशय टेस्टी लागतात। तर इथे बॅटर बघा अशा पद्धतीचं करून घेतलं। काही भाज्या इथे चिरून घेतलेल्या आहेत, त्यामध्ये टमाटर आहे, कांदा आहे, हिरवी मिरची आहे आणि कोथिंबीर आहे। आता बॅटरमध्ये आपल्याला अर्धा चमचा खायचा सोडा घालून घ्यायचा आहे। खायचा सोडा घालायचा नसेल तर तुम्ही इथे इनोसुद्धा घालू शकता। छान असं बॅटर मिक्स करून घ्यायचं आणि इथे गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवला, त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता आपल्याला बॅटर घालून घ्यायचं आहे। आपण याचे छोटे छोटे उत्तप्पम बनवतोय। वरून थोडंसं असं कांदा घालून घ्यायचा, टमाटर घालायचा आणि कोथिंबीरसुद्धा घालायची। हवी असेल तर तुम्ही हिरवी मिरची घालू शकता, पण माझी मुलगी तिखट जास्त खात नाही, त्यामुळे मी हिरवी मिरची नाही घातली। झाकण देऊन आपल्याला हा उत्तप्पम एका बाजूने भाजून घ्यायचा आहे। वरून आता यावरती तेल लावून घ्यायचं। व्यवस्थित ब्रशने तेल लावून घेतलं की आता याला पलटून आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असं भाजून घेणार आहोत। हे छोटे छोटे उत्तप्पम मुलांना खायला खूप टेस्टी लागतात आणि मुलं डब्बा फिनिश करून येतात। तुम्ही सुद्धा ही एकदा रेसिपी नक्की करून बघा। इथे मी उत्तप्पम टोमॅटो सॉस बरोबर डब्यामध्ये दिलेला आहे, तुम्ही खोबऱ्याच्या चटणी बरोबर सुद्धा देऊ शकता। तुम्हाला ह्या सर्व रेसिपीज कशा वाटल्या नक्की कमेंट करून कळवा। व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज मी तुमच्याबरोबर शेअर करत असते, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।